नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांपूर्वी एका ताईंची रिक्वेस्ट होती, की आम्हाला 7 वारांच्या रांगोळ्या दाखवा. तर मी आज त्यांची इच्छा पूर्ण करते. आपण आजच्या भागामध्ये 7 वारांच्या 7 रांगोळ्या बघतो आहोत, म्हणजे आठवड्याभराच्या वारानुसार. ह्या रांगोळ्यांचं आपण महत्त्व पण बघणार आहोत. दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्र आहे, त्यांच्याप्रमाणे आपण याचं महत्त्व बघतो आहोत. आणि ह्या ज्या रांगोळ्या आहेत, माझ्याकडे ऑलरेडी स्टेन्सिल आहेत 7 वारांच्या. त्यानुसार मी या रांगोळीच्या डिझाईन काढून दाखवते आहे. आता रेडीमेड रांगोळ्या तर भेटतात, पण ज्या मैत्रिणींना स्वतः रांगोळी काढण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नक्की काढून बघा. प्रत्येक दिवशी प्रत्येक रांगोळी काढून बघा. तर ही पहिली रांगोळी आपली सोमवारची आहे. सोमवारची ही रांगोळी काढल्यामुळे विघ्न दूर होतात, प्रगती होते आणि चंद्राची पूजा केल्याचे पुण्य लाभते. नक्की सोमवारी ही रांगोळी तुम्ही काढून बघत जा. अतिशय सोप्या रांगोळ्या, जास्त काहीच अवघड नाही आहे. तुम्ही ही रांगोळी दारासमोर पण काढू शकता, देवासमोर पण काढू शकता. तुम्ही रोज रांगोळी ट्राय करा, म्हणजे काढून बघा, काढत जा. कारण खरंच थोडाफार का होईना फरक पडतो रांगोळीने. एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये, म्हणजे आपल्याला पण असं मन प्रसन्न वगैरे वाटतं. तर रोज दारासमोर छोटी का होईना रांगोळी काढत जा. तर आपली ही रांगोळी काढून झालेली आहे सोमवारची. पुढची रांगोळी, पुढचा वार आपला मंगळवार. मंगळवारची रांगोळी ही काढल्यामुळे संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ होतो ही रांगोळी काढल्यामुळे. तुम्ही बारीक लक्ष देऊन बघा कशी काढते मी रांगोळी. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. समजा तुम्ही आता सध्या रांगोळी नाही काढत आहे दारासमोर, आणि अशी एखाद दिवशी काढून बघा, 1-2 दिवस अशी काढून बघा, काय फरक वाटतो तुम्हालाच समजेल, माहिती का. म्हणजे असं खूप छान वाटतं आपण जेव्हा घरामध्ये एंट्री करतो तेव्हा. आणि जे बाहेरचे येतात आपल्या घरी पाहुणे वगैरे, मित्रमंडळी, त्यांना पण जेव्हा घरात एंट्री करता एकदम असं प्रसन्न वाटतं. आणि रांगोळीवरून आपले संस्कार पण, म्हणजे नाही का, आपली परंपरा पण जपली जाते, संस्कार जपले जातात. आपली ही मंगळवारची रांगोळी बघा. यात जे मी लाल आणि पिवळे टिपके काढलेले आहेत, हे रांगोळीमध्ये दिलेले नाही आहेत, मी माझ्या मनाने ॲड केलेले इथे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, किंवा हळदी कुंकू टाकलं तरी छान वाटेल. आपली पुढची रांगोळी बुधवारची रांगोळी, सगळ्यात सोपी रांगोळी बुधवारची रांगोळी. या रांगोळीने सर्व प्रकारच्या शास्त्राचे ज्ञान मिळते आणि पत्नी प्रेम वाढून घरात सुख आणि शांती लाभते. अतिशय सोपी रांगोळी, बघू शकता तुम्ही. काढायला पण सोपे आहे, जास्त काहीच अवघड नाही आहे. नक्की काढून बघत जा रोजच्या रोज रांगोळ्या या. बुधवारची रांगोळी झालेली आपली. पुढची रांगोळी आपली गुरुवारची रांगोळी. या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो. ही पण रांगोळी अतिशय सोपी आहे. आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे.
आपली पुढची शुक्रवारची रांगोळी आहे. तर ह्या रांगोळीचे महत्त्व काय आहे, जे मुला-मुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात आणि योग जुळून येतात आणि जोडीदार चांगला लाभतो. मी हे जे महत्त्व सांगते याच्याबरोबर आपले प्रयत्न पण लागतात मैत्रिणींनो. म्हणजे फक्त रांगोळी काढून नसतं होत, तर आपले पण त्यामागे कष्ट लागतात. कष्ट आणि जेव्हा आपल्या देवाचा आशीर्वाद हे दोघांचं जेव्हा मिळून येतं, तेव्हा आपल्याला फळ भेटतं त्याचं. पण रांगोळ्या काढण्यामुळे थोडं पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये, प्रसन्नता वाटते. घरात किती पण भांडणं झालेले असो, जरा त्यावर लवकर निरसन होतं. तर आपली पुढची शनिवारची रांगोळी. या रांगोळीने हाती घेतलेले काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यपूजनाचा लाभ मिळतो. थोडी मोठी ही रांगोळी जराशी. ज्यांना रांगोळी काढण्याची आवड आहे त्यांनी नक्की काढून बघा या रांगोळ्या. म्हणजे रोजसाठीच्या सांगते मी. आजकाल ते मॅग्नेट वगैरे पण आलेले, म्हणजे या 7 वारांच्या रांगोळींचे पण, किंवा ॲक्रेलिकमध्ये पण रांगोळी भेटते, रेडीमेड रांगोळी. पण ज्यांना आवडतं की नाही बाबा आपल्याला हाताने काढायला रांगोळ्या आवडतात, त्यांनी नक्की ट्राय करून बघा. शनिवारची रांगोळी ही. आणि आता ही शेवटची रांगोळी, रविवारची रांगोळी. तर या रांगोळीचे महत्त्व काय आहे, या रांगोळीने भूत प्रेत बाधा होत नाही आणि आरोग्य चांगले राहते. आणि रविवार म्हणजे रवी म्हणजे सूर्य, म्हणजे त्या सूर्यपूजनाचा पण लाभ होतो या रांगोळीने. तर प्रत्येक दिवशी तुम्ही ही रांगोळी नक्की काढून बघत जा. कशा वाटल्या रांगोळ्या आणि हा भाग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढच्या भागातही आपण अशाच युनिक, सोप्या आणि देवघरात आणि दारासमोर काढण्यासाठी रांगोळ्या बघणार आहोत. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.